रंग नवे प्रेमाचे भाग 2. ऋषिकेश जिना उतरून खाली आला. तो आल्याबरोबर सगळेजण त्यालाच बघत होते. तो त्याच्या बाबांकडे आला. बाबा, या लग्नाला माझ्याकडून होकार आहे. तुम्ही सियाचा निर्णय घ्या. मी निघतो आता. मला थोडं काम आहे, ऋषिकेश बोलला आणि निघून गेला. सिया ही खाली आली. तिच्या आईने तिच्याकडे बघितलं. सियाने लाजून मान खाली घातली. आईला तिचे उत्तर कळलं. आईने तिला जवळ घेतलं आणि प्रेमाने पाठीवरून हात फिरवला. सिया आणि ऋषिकेशच्या होकारामुळे संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. अगं सीमा, सियाची आई, जा लवकर मिठाई घेऊन ये. सर्वांचे तोंड गोड करायचं आहे. सियाचे बाबा ते म्हणाले. हो हो, आता आणते, सीमाताई बोलल्या. सीमाताई मिठाई घेऊन आल्या. बाबांनी मिठाईचा एक पीस घेतला आणि ऋषिकेशच्या बाबांना भरवला. सुरेश, आजपासून आपली मैत्री एका नव्या नात्यात गुंफली आहे, असं म्हणून सियाच्या बाबांनी आणि ऋषिकेशच्या बाबांनी एकमेकांना मिठी मारली. ऋषिकेशचे बाबा, सियाचे बाबा, सीमाताई सगळेजण हॉलमध्ये गप्पा मारत होते. पण सियाचे तिथे लक्ष लागत नव्हतं. एक अनामिक भीती तिच्या मनात प्रवेश करून गेली, पण तिने तसं कोणालाच जाणवू दिलं नाही. चला वहिनी, मी निघतो आता. घरी जाऊन सगळ्यांना ही बातमी सांगतो आणि लवकरात लवकर सियाला सून बनवून नेण्याची तारीख ठरवतो, सुरेश काका बोलले. त्यांच्या अशा बोलण्याने सिया लाजली. तिने त्यांचा नमस्कार केला. अरे बाळ, मुलीची जागा हृदयाजवळ असते, पायाजवळ नाही, असं म्हणून त्यांनी तिला उठवलं आणि जवळ घेतलं. सियाच्या आईबाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. सुरेश काका त्यांच्या घरी निघून गेले. सियाच्या बाबांनी सियाला विचारलं, तू खुश आहेस ना बाळ? हो बाबा, मी मनापासून तयार आहे या लग्नाला, सियाने सांगितलं. आईच्या तर आनंदाला सीमाच नव्हती. तिने देवापुढे दिवा लावला, साखर ठेवली. खूप मोठं कार्य पूर्ण झाल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. सियाचे आज कशातच मन लागत नव्हतं. ती वर तिच्या रूममध्ये आली, स्वतःला आरशात बघितलं आणि गालातच हसली. आज शेवटी तिच्याही आयुष्यात हा सुखाचा दिवस आला होता. ऋषिकेशच्या होकारामुळे तिला खूप आनंद झाला, पण दुसऱ्या क्षणी चिंतेची एक लकीर तिच्या चेहऱ्यावर उमटली. ती विचार करू लागली, माझ्यात आणि ऋषिकेशमध्ये तर किती अंतर आहे. तो शुभ्र तर मी सावळी, तो एखाद्या हिरोसारखा देखणा तर मी साधारण. मग तरीही त्याने मला पसंत केलं. याआधी तर कितीतरी स्थळ अशी होती की जी माझ्या बरोबरीची सुद्धा नव्हती, पण तरी त्यांनी केवळ माझ्या सावळ्या रंगामुळे मला नकार दिला होता. पण ऋषिकेशच्या बाबतीत तर खूप वेगळं आहे. तो स्वतः इतका सुंदर, रिच आहे. त्याला तर कोणीही पसंत करेल. मग मग त्याने मला का का पसंत केलं असेल? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात घोळत होते. पण याचं उत्तर ऋषिकेशशिवाय कोणीच देऊ शकणार नव्हतं. त्याच्याशी बोलायचं तर तिने त्याचा नंबरसुद्धा घेतला नव्हता. आईबाबांकडे मागितला तर ते अनेक प्रश्न विचारतील, म्हणून तिने तो विचार सोडून दिला. इतक्या वेळा सावळ्या रंगामुळे मला नकार मिळाला, म्हणून मी आताही तसाच विचार करते आहे. जगात सगळेच सारखे थोडीच असतात. कदाचित ऋषिकेशला माझं मन आवडलं असेल, माझं टॅलेंट आवडलं असेल. हो, हेच कारण असेल, सियाने मनाला समजावलं. ती बेडवर आडवी पडली. तिच्या आवडत्या टेडी बिअरला जवळ घेतलं आणि तिने डोळे बंद केले. तिच्या डोळ्यासमोर ऋषिकेशचा चेहरा आला. त्याचा तो सुंदर, रुबाबदार चेहरा आठवून ती मनातल्या मनात खुश होत होती. सिया आरशासमोर उभी होती. छानशी रेड कलरची साडी घातली होती तिने. ती तयारी करत होती. ओठावर लाल लिपस्टिक लावली, कानात झुमके घातले, कपाडावर टिकली लावली. तितक्यात ऋषिकेश तिथे आला. सियाने आरशातूनच त्याला बघितलं. तो येताच ती लाजली. तिने नजर खाली केली. ऋषिकेश अजूनच तिच्या जवळ आला. तिच्या छातीत धडधड वाढली. तो तिच्या पाठीमागे उभा राहिला. त्याने तिच्या केसांना लावलेला क्लिप काढला. त्याचबरोबर तिचे रेशमासारखे कुरळे केस मोकळे झाले. हवेच्या झुळूकबरोबर ते सियाच्या चेहऱ्यावर येत होते. ऋषिकेशने तिचे केस एका बाजूला केले आणि त्याने तिच्या मानेवर किस केलं. ऋषिकेशच्या स्पर्शाने सिया मोहरून गेली. ऋषिकेशने तिच्या कमरेभोवती त्याचे हात गुंफाळले. सियाही त्याच्याकडे झुकली. बराच वेळ ते दोघे एकमेकांचा स्पर्श अनुभवत होते. ऋषिकेशने तिच्या कानात हळूच सांगितलं, सिया, तू या साडीत खूप छान दिसते आहेस. हे ऐकताच सियाने लाजून तिचे डोळे कच्च मिटले. ऋषिकेशने तिच्या कमरेभोवतीची मिठी सोडली. त्याने सियाला खांद्याला पकडून त्याच्यासमोर केलं आणि त्याने तिच्या ओठांचा ताबा घेतला.
सिया पटकन मागे सरकली आणि तिने तिचा हात त्याच्या ओठांवर ठेवला. "हे सगळं आत्ताच नको प्लीज," सिया बोलली. तितक्यात कोणीतरी सियाला गदागद हलवत होतं. "सिया? ए सिया!" सियाने पटकन डोळे उघडले. सिया तिच्या बेडवर होती आणि तिच्यासमोर पूजा, तिची बेस्ट फ्रेंड, ती बसलेली होती. "तू? तू इथे? मग मग तो?" सिया आश्चर्यचकित झाली. "मी नाही तर कोण असणार? आणि तू काय आत्ताच नको बोलत होती?" पूजा बोलली. हां हां, ते ते आपलं काही नाही गं," सिया बोलली. सियाला कळलं की ती ऋषिकेशचं स्वप्न बघत होती. ऋषिकेशचा विचार करतच ती झोपून गेली. "काय मॅडम, काय विचारतीये मी? आणि असं दिवसाढवळ्या कोणी झोपतो का?" पूजा परत बोलली. सियाने पूजाला मिठी मारली. "पूजा, माझं लग्न जमलं गं," सिया बोलली. "काय? अभिनंदन डिअर." पूजाने अजूनच घट्ट मिठी मारली. "अच्छा, म्हणजे तू आता त्यांचेच स्वप्न बघत होती तर?" सियाने लाजून तिचा चेहरा तिच्या दोन्ही हातांनी लपवला. "हे हे, तुला लाजताही येते?" पूजाने सियाचे हात बाजूला करत म्हटले. "काय नाव आहे त्या बदनसीबचं?" डोळा मारत पूजा बोलली. सियाने पूजाला एक चापट मारली. "असं? बदनसीब काय गं हं?" सिया पूजाला अजूनच मारत होती. "हो मग, तुझ्याशी लग्न करेल त्याचं तर नशीबच फुटेल ना." सियाला चिडवतच पूजा सियाच्या रूममधून बाहेर पडाली. सियाने पूजाला टेडी बिअर मारून फेकला. पूजाची बच्ची, थांब तू, बघतेस तुला. पण पूजा केव्हाच रूम बाहेर गेली. सियाला कळतच नव्हतं तिला असं काय झालं आहे. सारखा ऋषिकेश तिच्या नजरेपुढे दिसत होता. तिला ऋषिकेश मनापासून आवडला होता. कदाचित लव्ह ॲट फर्स्ट साईड यालाच म्हणत असावं. सियाने मनापासून ऋषिकेशचा स्वीकार केला होता. पण तरीही तिच्या मनात शंका होती. मला जे त्याच्याबद्दल वाटायचं तेच त्यालाही वाटत असेल. मग तो असं का म्हणाला की तुला नाही सांगून जाऊ कुठे? काय अर्थ असेल त्याच्या या वाक्याचा? त्याने खरंच मला मनापासून पसंत केलं असेल ना? का कोणाच्या दबावामुळे? पण तो तर एवढा परदेशातून शिकलेला, तिथले लोक तर स्वतंत्र विचारांची, मग ऋषिकेश कशाला दबावात येईल कोणाच्या? पण दबावात असला तर काय कारण आहे होकार देण्यामागचं? हे सगळं सत्य आहे की हा फक्त माझा भ्रम? सियाच्या मनात असंख्य प्रश्न वादळ निर्माण करत होते. तिला या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी होती. पण कशी? सिया विचारात गुंग होती. तेवढ्यात पूजा तिथे आली. "ओ मॅडम, बस ना आता. किती विचार करणार आमच्या जिजूंचा?" पूजा पोह्याची प्लेट घेऊन सियाच्या रूममध्ये आली. "नाही गं, काहीतरीच काय तुझं?" सिया उसणं असून आणून बोलली. पूजा तिच्याजवळ आली. तिने दोन्ही हाताने सियाचा चेहरा हाताला धरला. "काय गं वेडू, अशी उदास का वाटते आहे?" "पूजा, अगं, ऋषिकेशने मला खरंच मनापासून पसंत केलं असेल ना गं?" बोलता बोलता सियाचा कंठ दाटून आला. "ए वेडाबाई, असं का बोलते तू?" सियाने पूजाला तिची सर्व शंका सांगितली. "अरे यार, एवढंच ना? मग ऋषिकेशला फोन करून आपण. मग तू डायरेक्ट त्याला विचार, म्हणजे तुझी भीती दूर होईल." पूजाने पर्याय सुचवला. "अगं, पण माझ्याकडे नंबर नाही त्याचा." "पण बाबांकडे आहे," सिया बोलली. "ठीक आहे, मी तुला नंबर आणून देते," पूजाने सांगितलं. हे ऐकताच सियाचा चेहरा खुलला. तिने आनंदाने पूजाला मिठी मारली. "ओये हळू ग, किती जोरात मिठी मारते तू." "अगं, मी पूजा आहे, पूजा, ऋषिकेश नाही," मस्करी करत पूजा बोलली. सियाने पटकन मिठी सोडली. काहीतरीच काय हा?" सिया म्हणाली. पुन्हा पूजा आणि सियाची मस्ती सुरू झाली. मस्ती करत करत त्या दमल्या आणि खिडकीजवळ उभ्या राहिल्या. समोर बाल्कनीत सौरभ चहा पीत उभा होता. त्याला बघताच सिया पटकन मागे सरकली. "काय ग, अजूनही नाही बोलत हा हा?" पूजाने विचारलं. "नाही," एक उसासा टाकत सिया बोलली. "सिया, ये पूजा, खाली या गं पोरींनो," सियाच्या आईने आवाज दिला. "हो काकू, आलोच," पूजा म्हणाली. सिया आणि पूजा खाली आल्या. "काय काकू, काय झालं?" पूजाने विचारलं. "अगं, ऋषिकेशच्या बाबांचा फोन आला होता. पुढच्या महिन्याची 22 तारीख काढली त्यांनी लग्नाची. आणि ते म्हणाले की खूप चांगला मुहूर्त आहे त्या दिवशी. दुर्मिळ योग." "अरे वा, ग्रेट. म्हणजे काकू, फक्त महिनाभरच झेलायचं आहे आपल्याला सियाला," खट्टाळपणे पूजा बोलली. पण सियाच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. तिने सियाला जवळ घेतलं आणि दोघीही रडू लागल्या. "अरे काय हे? झाला का मेलोड्रामा सुरू तुमचा?" "अहो काकू, आजच नाही जात आहे ती. अश्रू वाचवून ठेवा, नाहीतर ऐनवेळी जातील सुकून." वातावरण हलकं करण्यासाठी पूजा म्हणाली. पूजाच्या अशा बोलण्याने सियाला आणि सीमाताईंना ही हसू आलं.
हीच योग्य वेळ आहे असं ओळखून पूजा सीमाताईंना म्हणाली. काकू, एक काम होतं. पूजा बोलली. काय ग? सीमाताई म्हणाली. ऋषिकेशचा नंबर हवा होता. सगळं ठरण्यापूर्वी सियाला ऋषिकेशशी बोलायचं आहे. काय? आता हे काय नवीन? खूड आलंय तुमच्या डोक्यात? असं लग्नाआधी सारखं सारखं बोलू नये. नाती बिघडतात त्यामुळे. नाराजीच्या सुरात सीमाताई बोलल्या. सियाने तिच्या मनातील शंका प्रश्न आईला सांगितले. काहीतरीच विचार करते तू सिया. अगं ऋषिकेश तसं तो सहज बोलला असेल. तू उगाच चिंता करते आहे, आई बोलली. पण दोघी पोरींनी काही ऐकून घेतलं नाही. शेवटी आईने बाबांकडून नंबर आणून देण्याचं कबूल केलं. तेव्हा त्यांनी तिचा पिच्छा सोडला. रात्र झाली आणि सिया पुन्हा ऋषिकेशसोबतच्या सुखी संसाराच्या विचारांमध्ये झोपून गेली. सकाळ झाली तशी सिया उठली. फ्रेश होऊन खाली आली. आई बाबा चहा पित होते. बोलण्या बोलण्यात आईने ऋषिकेशचा नंबर मागून घेतला. सियाचे बाबा ऑफिसला निघून गेले. आई सियाकडे आली. सिया, हा ऋषिकेशचा नंबर घे. शांतपणे त्याच्याशी बोल आणि पॉझिटिव्ह विचार ठेवूनच बोल. आई सियाला बोलली. सियावर आली. काय करू? करू का फोन? हो नाही करतच तिने ऋषिकेशला फोन केला. फोनची रिंग जात होती तसं तिच्या मनात भीती वाढत होती. फोन बराच वेळ वाजत होता. शेवटी फोन उचलला. पलीकडून एका मुलीचा आवाज आला. हॅलो? हॅलो, मी सिया बोलते. अरे वहिनी तू? वहिनी? सियाने प्रश्न केला. हो, दादाने तुला सांगितलंच नसेल ना? जाऊ दे, मीच सांगते. मी रुधिरा, ऋषिकेश दादूची लहान बहीण. अरे रुधी तू? अगं किती लहान होतीस तू जेव्हा सोसायटी सोडून गेले तुम्ही? सिया बोलली. पण आता नाही हा लहान. चांगली 22 वर्षाची आहे आणि लॉ करते आहे. रुधिरा बोलली. हो, हो आलं लक्षात नटकू. सिया गमतीत बोलली. हे काय ग वहिनी? नकटू? नाही हा बोलायचं मला. चांगलं धारदार नाक आहे बरं माझं आता. लटक्या रागात रुधिरा बोलली. ओके बाई, सॉरी नकटू. सियाने पुन्हा रुधीला छेडलं. मी नाही बोलणार तुझ्याशी जा. रुधीला चिडली. ओके ओके, खरंच सॉरी रुधी, माफ कर. सिया बोलली. ओके. वहिनी, आणि काय जादू केली आमच्या भावाने? लगेच फोन केलास तू बोलायला? आता रुधिरा सियाची गंमत करत होती. नाही, नाही तसं काही नाही. ते सहजच. सहजच केला फोन. सिया बोलली. हे वहिनी रिलॅक्स. अगं मी मस्करी करत होती. आणि दादू आंघोळीला गेलाय म्हणून मी त्याचा फोन घेतला. तो आला की मी निरोप देईल. तो करेल तुला कॉल. रुधिरा बोलली. ओके, ठेवू फोन? सिया बोलली. हो चालेल, बाय. रुधिरा बोलली. बाय. रुधिराने फोन उचलला त्यामुळे सिया थोडी घाबरलीच होती. अरे देवा, काय विचार केला असेल तिने? सिया विचार करत होती, पण रुधिराने तिला वहिनी म्हणून हाक मारली. त्यामुळे थोडी लाजली. वहिनी किती गोड वाटते ऐकायला, सिया स्वतःशीच बोलली आणि हसली. बराच वेळ झाला पण ऋषिकेशचा कॉल आला नाही. सिया थोडी हिरमुसली. कशातच मन लागत नव्हतं तिचं. सारखं मोबाईल चेक करत होती. नेटवर्क चेक करत होती. काय झालं फोनला? नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटतं. थांब, खिडकीजवळ ठेवते. कदाचित तिथे नेटवर्क येईल. असं म्हणून सियाने फोन खिडकीपाशी ठेवला. पण अजूनही सियाचा फोन वाजला नाही. सकाळची 3 तासापासूनची ती वाट बघत होती. पण फोन वाजला नाही. खूपच नर्वस होऊन ती डायनिंग टेबलवर डोकं ठेवून बसली होती. तेवढ्यात सियाच्या मोबाईलची रिंग वाजली. सिया लगेच उठली आणि पळतच खिडकीजवळ गेली. सियाने आत्याशा सारखा फोन हातात घेतला. ऋषिकेश नाव मोबाईलच्या स्क्रीनवर दिसलं. खूपच आनंदच दिला. हात थरथरले आणि मनात भीती दाटून आली. खूप मुश्किलने सियाने भावना आवरल्या आणि फोन रिसीव्ह केला. हॅलो? हॅलो सिया, मी ऋषिकेश. हो, नाव सेव्ह केलं आहे मी. अच्छा, गुड. तू कॉल केला होता का मला? हो, पण रुधिराने घेतला होता फोन. अगं तिने मला सांगितलंच नाही. मी आता सहज कॉल लिस्ट चेक करत होतो तेव्हा तुझा नंबर आलेला दिसला. सॉरी हा, जरा लेटच रिप्लाय केला. ऋषिकेश बोलला. पण मी किती वाट बघितली फोनची. आपण काय बोलून गेलो हे कळल्यावर सियाने डोक्यावर हात मारून घेतला. सॉरी ग, खरंच. ऋषिकेश बोलला. इट्स ओके. बरं तू फोन का केला होता? ऋषिकेश बोलला. बोलायचे होतं थोडं. सिया बोलली. ओके, बोल ना. ऋषिकेश बोलला. तितक्यात रुधिरा त्याच्या रूममध्ये आली. तिला ऋषिकेशचा लॅपटॉप हवा होता. फोन सुरू होता म्हणून तिने हळूच आवाजात विचारलं. लॅपटॉप कुठे आहे? ऋषिकेश फोनवर बोलत पण होता आणि रुधिराला ॲक्शन करून लॅपटॉपची जागा सांगत होता. हा शिया बोल. काय विचारणार होतीस? मी, तुम्हाला खरंच पसंत आहे का आहे ना? सिया बोलली. दादू या कपाटात आहे का लॅपटॉप? रुधिराने ऋषिकेशला विचारले. हो, हो ऋषिकेशने उत्तर दिलं.
माझा सावळा रंग आहे तरीही. सियाने ऋषिकेशला विचारलं. थँक्स दादू. लव्ह यू. रुधिरा ऋषिकेशला बोलली. इट्स ओके. लव्ह यू. ऋषिकेश बोलला. ऋषिकेशच्या लव्ह यू बोलण्याने सिया ओशाळली झाली. थँक्स ऋषिकेश. फोन ठेवते आता. सिया बोलली. हे थँक्स कशाला ग? ऋषिकेश बोलला. ओके बाय नंतर बोलू. सिया बोलली. बाय ऋषिकेश बोलला. सियाने फोन ठेवला. ऋषिकेशचं उत्तर ऐकून सिया खूप खुश झाली. तिच्या मनात जे विचारायचं मळब दाटलं होतं ते आता दूर झालं होतं. ऋषिकेशने लव्ह यू बोलल्यामुळे सियाच्या अंगावर रोमॅन्स उभे राहिले. साऱ्या शंका कुशंका प्रश्न सोडून सिया आता मनापासून तिच्या लग्नासाठी तयार झाली. पण सियाला काय करू आणि काय नको असं झालं होतं. ऋषिकेशही आपल्याला पसंत करतो ही भावनाच तिच्यासाठी खूप काही होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसळून वाहत होता. ऋषिकेशसोबत तिचं बोलणं झाल्यावर सियाची आई तिच्याजवळ आली. सिया काय ग झालं का बोलणं ऋषीशी? हो आई झालं. काय म्हणाला मग तो? तयार आहे ना लग्नाला? तुझ्या शंकाचे निरसन झालं की नाही? आई. सिया इतकंच बोलली आणि आईला मिठी मारली. तिच्या मिठीतच आईला उत्तर मिळालं. बघ मी तुला म्हटलं होतं ना की तू उगाच नको तू विचार करते म्हणून. सियाच्या पाठीवरून हात फिरवत आई बोलली. सिया म्हणाली. मग आता साखरपुडा करायचा ना? आईने विचारले. हो. सिया लाजली. सियाची आई साखरपुड्याची तारीख काढण्यासाठी पंडितजीकडे गेली. 4 दिवसानंतरचा मुहूर्त निघाला. आई घरी येतानाच पेढ्यांचा पुडा घेऊन आली. सीमाताईने डोर बेल वाजवली. सियानेच दरवाजा उघडला. अगं सिया खूपच कमी वेळ आहे आता आणि बरीच कामं करायची आहे ग. पायातली सँडल शू रॅकमध्ये ठेवत सियाची आई बोलली. अगं आई हो, पण काय झालं ते तर सांग. आईच्या हातातल्या पेढ्यांचा बॉक्स आणि पर्स घेत सिया म्हणाली. सिया किचनमध्ये गेली आणि पाणी घेऊन आली. सियाची आई हॉलमध्ये सोफ्यावर बसली. सियाने आईला पाणी दिलं. हां आता सांग मला. सिया म्हणाली. पंडितजींनी 4 दिवसानंतरची तारीख काढून दिली आहे. खूपच कमी वेळ आहे आपल्याकडे. इतक्या पाहुण्यांना आमंत्रण द्यायचं आहे. साखरपुड्यांची अंगठी पण घेतली नाही अजून. खरेदी पण नाही झाली. बाई गं, कसं होईल सगळं? चिंता करत सीमाताई बोलत होत्या. किती ग काळजी करते आई, होईल सगळं नीट. सिया आईला बोलली. थोड्या वेळात बाबाही घरी आलेत. आईने बाबांना सगळं सांगितलं. सीमा जास्त काळजी करू नको. हळूहळू सगळं व्यवस्थित होईल बरं. उगाच काळजी करशील आणि बीपी वाढवून घेशील. बाबा आईला बोलले. सीमाताई बोलल्या. पण चिंता चेहऱ्यावर दिसत होती. बाबांनी ऋषिकेशच्या घरी फोन केला. साखरपुड्याची तारीख कळवली. नंतर त्यांनी सियाच्या मोठ्या बहिणीला म्हणजे सुमनला फोन केला आणि साखरपुड्यासाठी आमंत्रण केलं. सियाकडून बाकीच्या काही पाहुण्यांचीही यादी बनवली आणि सगळ्यांना आमंत्रण केले. सीमाताई पण लगबगीने कामाला लागल्या. सियाने पूजाला सोबत नेऊन खरेदी केली. छान काठपदर साडी घेतली. साखरपुड्यासाठी सियाच्या घरात सगळं वातावरणच आनंदून गेलं होतं. खूप दिवसांनी असा आनंद सोहळा सियाच्या घरी होत होता. उद्या सियाचा साखरपुडा होणार होता. आज सियाची मोठी बहीण जिजू आणि 4 वर्षाची मुग्धा घरी आले होते. हे मुग्धा माझी पिल्लू. आल्या आल्या सियाने तिला कडेवर घेतलं. या या जिजू बसा ना. सिया म्हणाली. नमस्कार जावाई बापू. बाबा बोलले. समीर सुमनचा नवरा. त्यांनी बाबांना पाया पडून नमस्कार केला. सियाने मुग्धाला कडेवर खाली उतरवलं आणि सर्वांसाठी पाणी घेऊन आली. सुमनच्या येण्याने घरात चैतन्य निर्माण झालं. सगळं कसं आनंदी आनंद वातावरण होतं. समीर आणि बाबा बाहेर सोफ्यावर गप्पा मारत होते. मुग्धा आजीकडून लाड करून घेत होती. सिया आणि सुमनवरच्या रूममध्ये आल्या. तायडे, कशी आहेस ग तू? असं म्हणून सियाने सुमनला मिठी मारली. मी मस्त. तुला खूप खूप शुभेच्छा सिया. सुमन बोलली. सिया आणि सुमन दोघीही बेडवर बसल्या. अगं ऋषिकेशचा फोटो तर दाखव. कसा दिसतो तो? सुमन बोलली. सियाने फोटो दाखवला. हे वाव किती भारी दिसतो ग हा. अगदी ऋतिक रोशन दुसरा. आणि दोघीही खळखळून हसू लागल्या. तितक्यात तिथे पूजाही आली. हे अशा मला सोडून हसायचं नाही हां. पूजा बोलली. मग काय रात्रभर तिघींची मैफिल सजली. खूप गप्पा मस्ती. पण सिया मात्र एक गोष्ट मिस करत होती. साखरपुड्याची तारीख ठरली तेव्हापासून ते आतापर्यंत ऋषिकेशने तिला एकदाही फोन केला नाही. सियाला खूप वाटत होतं त्याच्याशी बोलावं. इतर कपल जशी गप्पा मारतात तसं तासनतास एकमेकांशी बोलावं. प्रेम काय असते, एकमेकांसाठी स्पेशल फील करणं काय असतं हे सगळं तिला अनुभवायचं होतं. पण तिच्या बाबतीत ते काही घडलं नाही.
कदाचित कामात बिझी असेल म्हणून कॉल केला नसेल ऋषिकेशने. सियाने स्वतःची समजूत घातली आणि झोपून गेली. सकाळी सगळी गडबड ऐकून तिला जाग आली. ती तिच्या रूममधून बाहेर आली. खाली संपूर्ण हॉल सजवलेला होता फुलांनी. मंद मधुर संगीत सुरू होतं. सियाच्या बाबांनी शेरवानी घातली होती. छोटी मुग्धा परीच्या ड्रेसमध्ये अजूनच सुंदर दिसत होती. सुमनताईने आणि तिच्या आईने पैठणी घातली होती. केसात गजरे माळले आणि नाकात नथ घातली होती. अरे, आज तर माझा साखरपुडा आहे. सियाने स्वतःच्याच डोक्यावर टपली मारली. तितक्यात पूजा वर आली. झाली का हो झोप मॅडम? आवरा लवकर. मेकअपवाली येत आहे आता थोड्या वेळातच. पटापट नाश्ता करून घे. सियाने होकारार्थी मान डोकावली. पटकन फ्रेश झाली. तेवढ्यात मेकअपवाली आली. ती सियाच्या रूममध्ये सियाला तयार करायला गेली. थोड्याच वेळात ऋषिकेशच्या घरचेही आले. ऋषिकेश, रुधिरा, ऋषिकेशचे बाबा आणि त्यांच्याकडची काही पाहुणे मंडळी आलीत. ऋषिकेशने ऑफ व्हाईट कलरची शेरवानी घातली होती. त्यावर मरून कलर दुपट्टा. बघणारा बघतच राहील इतका सुंदर दिसत होता ऋषिकेश आज. सियाच्या घरच्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सर्वजण साखरपुड्याच्या तयारीला लागले. सिया ही तयार होऊन आलीच. काठपदरची साडी, केसांचा आंबाडा, त्यावर गजरे, नाकात नथ, डोळ्यात काजळ आणि कपाळावर चंद्रकोर टिकली. सियाचे सौंदर्य आज खुलून दिसत होतं. पूजा सियाला घेऊन खाली आली. तशी रुधिरा तिच्याकडे आली. हे वहिनी, किती गोड दिसतेस तू. रुधिरा सियाला बोलली. थँक्स रुधी. असं म्हणून सियाने रुधिराला मिठी मारली. सियाची नजर मात्र ऋषिकेशला शोधत होती. तो तिला दिसला. सोफ्यावर एकटाच बसलेला. चेहऱ्यावर कसलेच भाव नसलेला. निर्विकार. सियाला वाटलं आपण आल्याबरोबर ऋषिकेश तिच्याकडे बघतच राहील. पण असं काहीच घडलं नाही. तिला त्याच्याशी बोलायचं होतं. तू खूप छान दिसते, हे त्याच्याकडून ऐकायचं होतं. पण पंडितजींनी दोघांनाही बोलावलं. सिया पाटावर बसायला आली. तेव्हा ऋषिकेशने तिला बघितलं आणि क्षणभर तो उभाच राहिला. त्याची आणि सियाची नजरानजर झाली. ऋषिकेशला असं वाटत होतं की तिच्या काळ्या गहिऱ्या डोळ्यात तो स्वतःला हरवून बसतो की काय. सियाने लाजून खाली मान केली. पंडितजींनी ऋषिकेशला आवाज दिल्यावर तो भानावर आला. ऋषिकेश पाटावर बसला आणि पूजा सुरू झाली. शेवटी दोघांनी एकमेकांना अंगठी घातली. टाळ्यांचा कडकडाट झाला. सिया आणि ऋषिकेशचा साखरपुडा संपन्न झाला. सियाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखाच होता. सर्वांची नजर चुकवून ऋषिकेशने सियाच्या हातात एक पॅकेट ठेवलं आणि तो त्याच्या बाबांकडे जाऊन बसला. सियाने बघितलं तर ते एक पत्र होतं. तिने ते पत्र तिच्या पर्समध्ये ठेवलं. फोनच्या जमान्यात पत्र. सियाला विचार करून हसायलाच आलं. काही मंडळी जेवायला बसले तर सर्व युथ डान्स करण्यात दंग झाले. सर्वांनी सिया आणि ऋषिकेशलाही डान्स करायला भाग पाडले. सिया आणि ऋषिकेश आज प्रथमच इतके जवळ आले होते. ऋषिकेशच्या परफ्यूमने सियाला वेडच लावलं, तर सियाच्या मोगऱ्याच्या गजऱ्याच्या वासाने ऋषिकेश हरवून गेला. सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. सर्वजण आता घरी जाण्यास निघाले. सियाच्या घरचे ऋषिकेशच्या फॅमिलीला गाडीपर्यंत सोडवायला आले. जाता जाता ऋषिकेशने पुन्हा एकदा सियाला पॅकेटची आठवण करून दिली आणि नक्की वाच असं सांगून ऋषिकेश आणि सर्वजण घरी परतले. रात्री सर्व आटोपल्यावर सिया तिच्या रूममध्ये आली. तिने दार बंद केलं आणि पर्समधून ते पॅकेट बाहेर काढलं. ते पत्र तिला एकटीलाच वाचायचं होतं. ती ते पत्र वाचणार तितक्यात दारावर थाप पडली. सियाने पटकन तिचं कपाट उघडलं आणि तिच्या कपड्यांच्या खाली ते पत्र लपवलं आणि दार उघडलं. समोर मुग्धा होती. ए मावशी, मला तुझ्याकडे झोपायचं आहे आज. रडत रडत मुग्धा बोलत होती. हो रे माझा पिल्लू, ये चल. सियाने तिला बेडकडेवर घेतलं आणि बेडवर झोपवलं. सिया तिला थोपटत होती. पण तिचं विचारचक्रच सुरू होतं. काय असेल त्या पत्रात? विचार करता करता सियाचा डोळा लागला. पण काय होतं त्या पत्रात? डायरेक्ट न बोलता ऋषिकेशने पत्र का लिहिलं असेल? तर ते पाहूया आपण पुढील भागात. पुढील भाग पाहण्यासाठी विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.